काही विषय आहे याच्यावर अतिशय मनमोकळेपणाने चर्चाही झाली, गप्पाही झाल्या आणि एनडीएमध्ये असल्यामुळे अधिवेशन काळामध्ये आमचे देखील खासदार या ठिकाणी कुठल्याही जी बिलं असतात, काही विषय असतात या संदर्भामध्ये एनडीए म्हणून ते मोदीजी नेहमी चर्चा करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचे भेट होती. पण नव्यानं तुमच्यासोबत 6 खासदार जोडले गेल्यानंतरची ही भेट होती. त्याप्रमाणे मी आलो आणि प्रधानमंत्री महोदयांनी देखील भेटीची वेळ दिली होती आणि त्यामुळे प्रधानमंत्री महोदयांना देखील मोदी साहेबांना भेटलो, सदिच्छा भेट घेतली आणि महाराष्ट्रातले विकासाचे काही विषय, इतरही काही विषय याच्यावर अतिशय मनमोकळेपणाने चर्चाही झाली, गप्पाही झाल्या आणि एनडीएमध्ये असल्यामुळे अधिवेशन काळामध्ये आमचे देखील खासदार या ठिकाणी कुठल्याही जी बिलं असतात, काही विषय असतात या संदर्भामध्ये एनडीए म्हणून ते मोदीजी नेहमी चर्चा करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचे भेट होती. पण नव्यानं तुमच्यासोबत 6 खासदार जोडले गेल्यानंतरची ही भेट होती. त्यांनाही उत्साह होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचं, कारण सरकारमध्ये आले होते. त्याबद्दल काही चर्चा झाली का? नाही, माझ्या अगोदरच सकाळी मी भेटल्यावरच सांगितलं की आपके सांसदों को मैंने बुलाया था चाय पे, उनकी मुलाकात हुई आणि खासदारही आपले सगळे भेटून आले प्रधानमंत्री महोदयांना. शेवटी काय, त्यांना आपल्या खासदारांना देखील आपला विकास त्यांच्या मतदारसंघामध्ये करायचा आहे, त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचा पाठबळ पाहिजेच आणि त्यामुळे हे भेटही त्यांची चांगली झाली खासदारांची. नवीन खासदारांच्या संदर्भात काही चर्चा झाली का? नवीन खासदार आता एनडीएत आता नवीन आणि जुने सगळे एकत्र झाले आणि एनडीएची ताकद वाढली, प्रधानमंत्री मोदीजींची ताकद वाढली. आता एक सातत्याने जंतर मंतरवर आंदोलनाच्या अनुषंगाने अमित शहांचा राजीनामा मागितला जातोय विरोधी पक्षांकडून संसदेत, त्यामुळे चर्चा होऊ शकत नाही. खरं म्हणजे संसद सुरू आहे, याच्यामध्ये जे काही चर्चा झाली पाहिजे ज्या विषयावर, ती चर्चा करायला सरकार तयार आहे. सरकार तयार असताना देखील चर्चा होत नाही, हे दुर्दैव आहे. आणि मला वाटतं 1 आठवडा होऊन गेला ना तुमचं अधिवेशन, 2 आठवडे होऊन गेले, तरीसुद्धा ज्या पद्धतीने सभागृहामध्ये चर्चा व्हायला पाहिजे तशा प्रकारची चर्चा करण्यामध्ये पक्षाला काही रस दिसत नाही. विरोधी पक्षाला फक्त बाहेर संसदेच्या आवारामध्ये राजकारण करायचं एवढंच त्यांना कळतंय आणि त्यामुळे त्यांनी सरकारच्या मंत्र्यांच्या बरोबर संसदेमध्ये विषयावर चर्चा केली पाहिजे, चर्चेला उत्तर घेतलं पाहिजे आणि ते न करता फक्त राजकारण करायचं हे दुर्दैवी आहे. आणि हे जे काही जंतर मंतरवरचं आंदोलन झालं, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांनी आपला राजीनामा देखील नैतिक जबाबदारी समजून दिलेला आहे. आता ज्यांचं आंदोलन होतं ते तर आपापल्या कामामध्ये, आपापल्या शिक्षणामध्ये जे काही त्यांना ते आपले व्यस्त झालेत, परंतु